परभणी महानगरपालिकेतील महापौर पदाचा निकाल किंवा महापौर पदाची निवड आज झालेली आहे. कोण झालं आहे महापौर, कोणाला मिळाले प्रतिनिधित्व आणि सर्वात महत्त्वाचा जो मुख्यत्वे चर्चेला गेला होता प्रश्न, संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा होती, तो प्रश्न म्हणजे मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळालं आहे का, त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा परभणी महानगरपालिकेच्या संदर्भातला आपला हा चौथा व्हिडिओ आहे. याच्या आधीच्या तीनही व्हिडिओंना मी जसं प्रत्येक व्हिडिओ सांगतो त्याप्रमाणे आपण खूप जोरदार प्रतिसाद दिला, ओव्हरवेल्मिंग प्रतिसाद दिला. त्यामुळे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. परभणी महानगरपालिकेच्या महापौर पदाची आज निवडणूक झाली. खरं तर ती परवा 9 तारखेला होणार होती, पण पुढे ढकलली गेली आणि आज झाली. काय लागला आहे निकाल तो आता आपण बघूया. आजची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काँग्रेसने उभाटा शिवसेना गटाबरोबर हातमिळवणी केली होती, जी महाविकास आघाडीमध्ये आहेच, आणि त्यांनी आपला काँग्रेसचा उमेदवार जो महापौर पदासाठी फॉर्म भरला होता तो मागे घेतला आणि मग निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर उभाटा सेनेचे सय्यद इक्बाल हे विजयी झाले. सय्यद इक्बाल यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे होत्या, त्यांना 26 मतं मिळाली. तर उपमहापौर म्हणून काँग्रेसचे गणेश देशमुख विजयी झाले. या महापालिकेच्या महापौर पदाच्या आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या नंतर उभाटा सेना, ज्यांच्याकडे 25 मतं होती, 25 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक होते, असे 37 जणांनी एकत्र येऊन आणि त्यांना इतरांनी पाठिंबा दिला, अशी महाविकास आघाडी झाली आणि 39 मतं महापौर पदाला मिळाली, म्हणजे सय्यद इक्बाल यांना मिळाली. तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे होते, त्यांना भाजपची 12 आणि राष्ट्रवादीची 11 आणि इतर अशी मिळून 26 मतं मिळाली. जो मुद्दा प्रामुख्याने गेले महिनाभर चर्चेला जात होता, संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेला जात होता, आपण त्याच्यावरती प्रामुख्याने महत्त्वाचे व्हिडिओ तयार केले होते आणि ते असे की परभणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुस्लिम बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर मुस्लिम बांधवांना यामध्ये महापौर पदाचं प्रतिनिधित्व मिळणार का, उभाटा सेना मुस्लिम बांधवांना प्रतिनिधित्व देणार का, हा मुद्दा आपण चर्चेला आणला होता. आणि मला असं वाटतं, मला अशी खात्री आहे की ऑफिशियल अजय निकते हे एकमेव चॅनल असेल ज्यांनी हा मुद्दा प्रामुख्याने उठवून धरला होता. मुस्लिम बांधवांना प्रतिनिधित्व देण्याचा उभाटा सेना देईल का, हा प्रश्न आपण मुद्दामून प्रामुख्याने चर्चेला आणला गेला होता. आणि आज उभाटा सेनेने आदरणीय उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे, एक चांगला पायंडा पाडलेला आहे. याचं कारण असं मी जे मगाशी म्हणालो तसं परभणी शहरामध्ये आणि परभणी महापालिका क्षेत्रात मुस्लिम बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी भरभरून मतांचं दान उभाटा सेनेला आणि अर्थातच महाविकास आघाडीला टाकलेलं आहे आणि त्यामुळेच आपण हा मुद्दा चर्चेत होतो की मुस्लिम बांधवांना प्रतिनिधित्व मिळणार आहे का. मी मगाशी म्हटलं आहे त्याप्रमाणे एक चांगलं पाऊल उभाटा सेनेनी आणि उद्धव ठाकरे यांनी टाकलेलं आहे, मुस्लिम बांधवांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. अर्थातच आता स्थायी समितीचं सभापतीपद आणि सभागृह नेतेपद कोणाकडे जातं हे बघणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. उपमहापौर पदावरती महाविकास आघाडीने म्हणजेच काँग्रेसने गणेश देशमुख यांना उमेदवारी दिली आणि गणेश देशमुख हे उपमहापौर पदावरती विराजमान झालेले आहेत. त्यामुळे एक राजकीय समतोल, एक सामाजिक समतोल, एक चांगला उत्तम संदेश परभणी महानगरपालिका क्षेत्रात आणि महाराष्ट्रात देण्याचा एक चांगला प्रयत्न, एक स्तुत्य प्रयत्न महाविकास आघाडीने, काँग्रेसनी आणि उभाटा सेनेनी केला आहे, हे इथे निश्चितपणे मान्य करावंच लागेल आपल्याला. अर्थातच ही झाली महापौर पदाची, उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा चर्चा. मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे सभागृह नेता कोण होतोय आणि स्थायी समितीचा सभापतीपद कोणाकडे येतंय हे बघणं देखील तितकंच आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण शहराच्या दृष्टीने मग महापालिका कुठली असो, परभणी असो किंवा कुठलीही असो, एक प्रमुख प्रश्न असतो जो सर्वात महत्त्वाचा असतो आणि जो कळीचा मुद्दा असतो, आणि तो असा की जनतेची कामं, नागरिकांची कामं याच्यापुढे कशी होणार आहेत, महापौरपदी कोण बसलं, सत्ता कोणाकडे गेली, कुठल्या पक्षाकडे गेली, यापेक्षा तो सत्ताधारी पक्ष, तो महापौर, तो उपमहापौर, तो स्थायी समितीचा सभापती, सभागृह नेता कुठल्या प्रकारे काम करतो, कुठल्या प्रकारे नागरिकांचे प्रश्न सोडवतो, हे बघण्याकडे अर्थातच महाराष्ट्राचं आणि सर्वांचं लक्ष असेल. आणि हे केवळ परभणी महानगरपालिकेपुरता मर्यादित नसेल,
तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागून म्हणजे निकाल लागून झालेले आहेत, नगर परिषदांचे नगरपंचायतींचे निकाल लागलेले आहेत, महापालिकांचे निकाल लागलेले आहेत. त्यामुळे आता याच्या पुढची जे महत्त्वाच्या गोष्टी असतील की या सर्व ठिकाणी जे सत्ताधारी सत्ता ताब्यात घेतील ते त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना कुठल्या प्रकारे न्याय देत आहेत, कुठल्या प्रकारे त्यांचे प्रश्न सोडवत आहेत, याच्याकडे अर्थातच ऑफिशियल अजय निकतेचं लक्ष असणार आहे. पक्ष कोणताही असो, जे मी म्हटलंय त्याप्रमाणे शहराचा विकास कसा होतोय, शहरातल्या नागरिकांची कामं कशी सोडवली जातात, हा मुद्दाच अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे परभणी महानगरपालिकेपुरता मर्यादित बोलायचं झालं तर परभणी महानगरपालिकेमध्ये सय्यद इक्बाल हे मुस्लिम प्रतिनिधित्व उभाटा सेनेने दिलेलं आहे. ती आता या शहराचा विकास कसा करतात, नागरिकांचे प्रश्न कसे सोडवतात, हीच सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा परभणी महानगरपालिकेतही आणि संपूर्ण महाराष्ट्रात नागरिकांची असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, तुम्हाला या सर्व सत्ताधाऱ्यांकडनं काय अपेक्षा आहेत ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून निश्चित कळवा. तुमची सर्व कमेंट्स मी वाचत असतो, त्यांना जमेल तसं उत्तर देण्याचा देखील मी प्रयत्न करत असतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की परभणी महानगरपालिकेच्या संदर्भात आपण जे 3 व्हिडिओ केले आणि आजचा हा 4था व्हिडिओ आहे त्याला तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. या व्हिडिओच्या कमेंट बरोबरीनेच तुम्ही आणखीन कुठले व्हिडिओ बघू इच्छिता ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.